शब्दांच्या या युद्धाला विचारांची धारावी, शब्दांच्या या युद्धाला विचारांची धारावी, नव्या दमाच्या पिढीला संविधानाची साथ हवी। आता नुसतं बोलून चालणार नाही, आता नुसतं बोलून चालणार नाही, तर कृतीतून सिद्ध करूया देशाच्या या भविष्याला, संविधानातून समृद्ध करूया देशाच्या या भविष्याला, संविधानातून समृद्ध करूया। नमस्कार, मी कुमारी नेहा बजरंग जाधव, डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा, कोल्हापूरची विद्यार्थिनी। आज या ऑनलाईन माध्यमातून माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व परीक्षकांना तसेच माझ्या तमाम देशप्रेमी तरुण बांधवांना नमस्कार करून मांडते माझा ज्वलंत विषय, भारतीय तरुणाई, संविधानाची जाणीव आणि देशाचे भविष्य। मित्रांनो, संविधान हा शब्द जरी कानावर पडला तरी आपल्याला आठवतो तो 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा प्रदीर्घ संघर्ष, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू हे संविधानावरती चर्चा करत होते। त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर फक्त त्यावेळेचा तत्कालीन भारत नव्हता, तर त्यांच्या डोळ्यासमोर होता आजचा 2026चा हा तरुण भारत। त्यांनी दिलेलं संविधान हा जगातील सर्वात श्रेष्ठ का आहे, कारण जिथे बाहेरच्या देशातील स्त्रियांना स्वतःच्या मतदानासाठी शतकानुशतके लढा द्यावा लागला, तिथे माझ्या संविधानाने पहिल्या दिवसापासून प्रत्येक नागरिकाला एक माणूस आणि एक मूल्य हा अधिकार दिला। या गोष्टीची जाणीव आजच्या तरुणाईला आहे का? आज भारताची जनता ही 35 वर्षांखालील आहे आणि त्याची टक्केवारी आहे 65, म्हणजे आपण जगातील सर्वात तरुण देश आहोत। पण ही लोकसंख्या फक्त एक तरुणाई म्हणून राहणार की ताकद बनणार? म्हणजे चित्रपटात एक डायलॉग आहे ना की ताकद ही वेळ आल्यावर दाखवायची असते, पण मला असं वाटतं की आमची ताकद ही रस्त्यावर ओरडण्यात नाही, तर आमची ताकद आहे लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची आणि आपल्या तरुणांना देशाचं भविष्य दाखवण्याची। ज्याला संविधानाची जाणीव असते ते देशाचा भविष्य असतो, पण ज्या व्यक्तीला संविधानाची जाणीव नसते तो देशापुढील धोका ठरू शकतो। आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत, पण तेच तंत्रज्ञान जर संविधानाच्या नीतिमूल्यांना धरून नसेल तर ते विनाशिक ठरतं। डेटा प्रायव्हसी असो किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, या सगळ्या गोष्टींचं संरक्षण आपलं संविधान करतं। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे आणि संविधान आपलं साध्य। आज जर वास्तवाकडे डोळसपणे पाहिलं तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की आजचा तरुण गुगलवर सर्व काही शोधतोय, पण त्याला संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्य ठाऊक आहेत का? म्हणजे व्हॉट्सअपवर येणाऱ्या फॉरवर्ड मेसेजवरती आपण विश्वास ठेवतो आणि समाजात तेढ निर्माण करतो। हे वास्तव आपल्याला बदलण्याची गरज आहे। आज या ऑनलाईन माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधते। हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला भारताच्या कलम 19ने दिले। ही या गोष्टीची जाणीव जेव्हा तरुणाईला होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने भारत हा प्रगतीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकेल। आज AI आणि तंत्रज्ञानाच्या युगाच्या क्रांतीत आपण जगत आहोत, पण हीच क्रांती जर संविधानाच्या मूल्यांशिवाय झाली तर ती जुलमी ठरेल। कारण येणारा भारत हा फक्त स्मार्ट सिटीजचा नसेल तर तो स्मार्ट सिटीजन्सचा असेल। एक असा नागरिक ज्याला स्वतःचे मूलभूत हक्क माहीत आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त त्याला स्वतःच्या मूलभूत कर्तव्य माहीत आहेत। आजचा तरुण ज्यावेळेस जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक भारतीय म्हणून विचार करेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला भारतीय संविधानाची जाणीव झाली असं मी म्हणेन। भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिले, पण आपण आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवली आहे का? सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे ही सुद्धा आपल्या संविधानाने आपल्याला दिलेली जबाबदारी आहे। ही गोष्ट आपल्याला कधी समजणार? इथे मला 2 ओळी मांडाव्याशा वाटतात की संविधान हातात नाही तर विचारात असावं। संविधान हातात नाही तर विचारात असावं, फक्त वाचून नाही तर जगून समजावं। जेव्हा तरुण उभा राहतो तेव्हा देशही दिशा बदलतो, कारण जागा विचार इतिहास स्वतः घडवतो, जागा विचार इतिहास स्वतः घडवतो। तरुणाई ही फक्त आकडेवारीत असून चालत नाही। म्हणजे एका गाजलेल्या पिक्चर मधला डायलॉग आहे ना की पुष्पा झुकेगा नहीं साला, पण मला असं वाटतं की माझ्या देशाचा तरुण हा अन्यायासमोर तेव्हाच झुकणार नाही ज्यावेळेस त्याच्या हातात संविधान असेल। पण संविधान म्हणजे फक्त आर्टिकल्स किंवा कलम पाठ करणे नव्हे, तर संविधान म्हणजे संविधानाची मूल्य, समता, न्याय आणि बंधुता स्वतःच्या रक्तात भिनवणं। याचंच एक जिवंत उदाहरण सांगते। काही काळापूर्वी एका खेडेगावामध्ये आपल्या दलित बांधवाला पाणी नाकारण्यात आलं, विहिरीतलं पाणी नाकारण्यात आलं, पण म्हणून त्याने दगड हातात घेतला नाही किंवा कोणावर वार केला नाही, तो पोलिसांकडे गेला, त्याने कलम 17चा दाखला दिला आणि त्याला न्याय मिळवला। पण ही जी ताकद आहे ना की शस्त्र हातात न घेता न्याय मिळवण्याची, ही ताकद आपल्याला आपल्या संविधानाने दिली आहे। पण ज्या वेळेस मी आपल्या तरुणांना छोट्या छोट्या कारणांवरून हिंसक होताना बघते त्यावेळेस असं वाटतं की आपण संविधान वाचलंय पण अजून आपल्याला ते कळलेलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात असं म्हणतात की आपण राजकीय लोकशाही तर मिळवली, पण जोपर्यंत आपण आर्थिक आणि सामाजिक लोकशाही मिळवत नाही तोपर्यंत लोकशाही धोक्यात राहील। पण ही सामाजिक दूरी बुजवण्याचं सामर्थ्य आजच्या या
आहे, फक्त त्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक भारतीय म्हणून विचार करावा, तेव्हा संविधानाचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. आपल्या देशाचं भविष्य हे संविधान किंवा संसद बसलेल्या त्या 543 लोकांवरती अवलंबून नाही, तर ते अवलंबून आहे आज या ऑनलाईन माध्यमातून माझ्या समोर बसलेल्या शेकडो युवकांवर. उद्याचे IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर्स, उद्याचे राजकारणी तुम्ही आहात. जर तुमच्या निर्णयात संविधान असेल तर या देशाला महासत्ता बनण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. जेव्हा एखादा तरुण सरकारी कार्यालयात कुणावरती तरी भ्रष्टाचार होताना पाहतो आणि संविधानाचा आधार घेऊन तो प्रश्न विचारतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं देश जिंकतो. ज्यावेळेस एखादी तरुणी रात्रीच्या वेळी अंधारात निर्भयपणे चालते आणि संविधानाने तिला दिलेल्या सुरक्षेवरती तिला विश्वास असतो, त्यावेळेस लोकशाही यशस्वी असते. आणि ज्यावेळेस माझ्या देशाचा तरुण कुठल्याही फेक न्यूजला बळी न पडता संविधानाच्या चौकटीत राहून निषेध नोंदवतो, त्यावेळेस भविष्य उज्ज्वल असतं. हे शक्य आहे जर संविधानाच्या मदतीमुळे एक चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि एका गरीब घरातील मुलगी राष्ट्रपती बनू शकते, तर हो, हे नक्कीच शक्य आहे. शेवटी जाता जाता मी इतकंच म्हणेन की नव्या युगाचा नवा भारत आपण घडवूया, नव्या युगाचा नवा भारत आपण घडवूया. ना जात ना धर्म, फक्त भारतीय हीच ओळख आपण सांगूया. फक्त भारतीय हीच ओळख आपण सांगूया. धन्यवाद.